साडी खोलून पाहिल्यावर तिथं दिसली महालाची साडी पाहिल्यावर तिथं दिसली महालाची बाबाईचे शब्द पाईप कटला सुगर टोकते केव्हा आलती तू माझ्यावर पाहिले केव्हा आलती टाईट पाहिजे म्हणते मला मी तर काही ढिलं चाललं काय पण विचार तुझ्या जीवाचा आहे ते मध्ये विचार एवढे पाहून आता विचार करावा लागते थोडसा बराबरीची राहिली तर मग चालते मग विषय घंटी माहित नाही म्हणते दाखवू का म्हणते घंटा वाहून गेले काय करते सुभान मला बैताड बेलने ऐरा गैऱ्या नक्तू खैऱ्या समजून राहिली का तुम्हाला दोन्ही टांगा मांडीन पाय फडकून टाकीन बेकार झालंय काय झालं आणि आधी हे साडीवर उचलून ठरते गीत फार सुंदर आहे जास्त म्हणणार नाही एकच कडव सादर करतो बरोबर आहे अरे आधी हे साडीवर उचलून ठरते आणि नंतर एक टांगवरती हे करते म्हणते जोऱ्याने तन केला काय झालं तणके बाजून तुले शेला तणके आता म्हणते जोऱ्याने तन केला आणि हे हालवते कंबर कशी हालवते कंबर अरे हे हालवते कंबर आवाज तप तप येते हालवते कंबर आवाज तप तप येते अरे आधी या साडीवर उचलून धरते आणि नंतर एक टांगवरती हे करते बनते दोऱ्याने तणक्या मग काय होते अरे हे हालवते कंबर आणि आवाज तप तप येते दवा हालवते कंबर दवा आवाज तप तप येते दवा मला सांगा बांधवानो कोणाकोणाची इच्छा आहे नंबर लावायची कोणाकोणाची आहे मी तर पहिलेच आहे म्हणा माहीतच पडते म्हणून काय म्हणतो कलाकार कितना भी छोटा हो उसे कमजोर समझना भी गलत है और
जीवना उस पे पैर रखना भी गलत क्या है. बात है? जीव गेल्याशिवाय राहत नाही बाई साहेब. याचं परिपूर्ण भान असू दे. सही बात आहे. आणि म्हणून काय म्हणतो, सांगा पुढे. अरे नऊवारी साडी आणि नऊवारी साडी नेसून बाईची लुगरी. अरे नऊवारी साडी नेसून बाईची लुगरी आणि त्या माहुरा गळाला रेणू काठ्याला फुगरी. त्या माहुरा गळाला रेणू काठ्याला फुगरी. दादा मला नाव माहित नाही, यांच्याकडनं आशीर्वाद रुपये 100 रुपये मिळाले. त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे, अरे नऊवारी साडी नेसून बाईची लुगरी. अरे नऊवारी साडी नेसून बाईची लुगरी. त्या माहुरा गळाला रेणू कखेडचे फुगरी. त्या माहुरा गळाला रेणू कखेडचे फुगरी. अरे थांबाईची कसतो आता कंबर. कसतो आता चांगली चरडा शिवानीबाईची. अरे थांबा भाऊ मी कसतो हिची कंबर. काय झालं, आणि नंतर सगळे एक एक लावा नंबर. नंतर सगळे एक एक लावा जेव्हा तानाजी मालुसरेला कोंढाणा किल्ला सर करायचा होता. तानाजी मालुसरेला कोंढाणा किल्ला सर करायचा होता. तर प्रश्न हा पडला, आता या किल्ल्यावर चढायचं कसं. बघ त्याचा भाऊ 800 मावळे घेऊन एका साईडने गेला आणि हा 500 मावळे घेऊन एका साईडने गेला. आणि ती यशवंती नावाची घोरपड होती. बानवानो ही यशवंती नावाची घोरपड होती आणि त्या घोरपडीवर त्याचा खूप विश्वास होता. म्हणे काही झालं तरी हे घोरपड म्हणे आपण चालल्याशिवाय दम खाणार नाही. एवढी माझी ताकदवर घोरपड आहे म्हणे. आणि म्हणून पुढे काय झालं, सगळ्यांना तुझ्यावर. तुला काय झालं, अरे मोजून घे भाई बाई ग शिवानी. अगं मोजून घे बाई मी चढवतो तुझ्यावर 100. 100 चढवता तुम्ही. बाबा काही होत नाही म्हणते ना, चांगलं पाहिजे म्हणते. 100 घरं चढवता का चढवाच लागेल ना. अरे देवा, एका दोघांना भागत नाही. ते घोरपड एवढी हे होती. घोरपडच कशी होती म्हणून काय म्हणतो, बाई चढवतो मी मोजून घे तुझ्यावर 100 आणि एक एक करून लावा हिच्यावर नंबर. एक एक करून लावा सगळे नंबर.
अरे तुम्हाला इच्छी मी देतो बाई. असं हे काय म्हणते काय म्हणते बा? आणि कितीही चाललं तरी माझं काही होत नाही. म्हणजे कितीही चढले हा? कितीही चढले तरी तिचं काही होत नाही काहीच होत नाही. बापरे कावर होती ना ते कावर होती ना. एवढा त्या घोडपडी मध्ये पावर कावा परी अंबुडारे यांच्याकडनं 50 रुपये मिळाले फार फार उद्याव आणि त्यांचं सुद्धा काय म्हणणार काय म्हणा अरे तुम्हाला इच्छी मी देतो बाई आणि कितीही चाललं तरी काही होत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे भाऊ हिच्यावर. बाई साहेबा ह्या लिहून देईन गाणे आणि मग ते मी म्हणेन हे नाही पट्टा स्वतःच लिहितं म्हणलं. गुरुचे फक्त मोजके गाणे म्हणले तर म्हणले म्हणले म्हणून दाखोबर एखादं गाणं लिहून सादर कर या मायबापासमोर करतो म्हणे. बरोबर आहे हो. स्वतः मग शायरी करतो तर लिहायचा बी दम पाहिजे. कातं. मग काय झालं काय झालं पुढे? तुम्हाला इच्छी देतो मी गोळी कितीही चाललं तर काही होत नाही. तुम्हाला इच्छी देतो मी गोळी कितीही चाललं तर काही होत नाही. हो. माझा पूर्ण विश्वास आहे भाऊ हिच्यावर. कारण हे तीन ना आता एवढ्या लोकांले माय दिनाचं कसं का दिन बा? चढू अच्छा माझा पूर्ण विश्वास आहे भाऊ हिच्यावर. आणि नंतर एक एक करून लावा नंबर. नंतर एक एक करून लावा नंबर. ए शिवानी, तुझे क्या लगता है ये शैलेश सारे ढेलम दे रहे हैं? नहीं है अरे मैं तो इतना देखना चाहता हूँ कि तेरी जीवनाल में कितना तेल है. तेरे जीवनाल लगी टिमटिमाने क्योंकि उसमें पानी का पेलम पेल है. अच्छा और मैंने अपने दिल में ठान लिया तो बस 2 ही राउंड का खेल है तेरा. सही बात आहे. काय नाही एवढी कानापासून करून राहिली बाई साहेबा. पाहिलं ना साऱ्या लोकांना पाहिले बे दुसरी मम्मी सांगायला का पाहिलं ना भाऊ. तुम्ही पाहिलं मी पाहिलं तरी मुदोऱ्याचे 12 खेटरानं मारा. बस तेवढे शिकलो आम्ही मार्केटचे साहेब. मग काय तर मला म्हणते गाण्याची तोड का ठेका घेतला का मी तुझ्या गाण्याची तोड. नाही. नवीन नवीन गाणे सादर कर या प्रेक्षक मायबापाचं मनोरंजन कर. बरोबर. त्याने शायरी म्हणतो मी त्याच तर्जवर म्हणेन तू त्याच तर्जवर म्हणेन. भोर नाही मारशील का भाऊ. कातं. आय शिवानी बाई नाव मोठं दर्शन खोटं खोटं द्यायला लागतं ना त्या बघा सगळ्यांना नाही खाना. मग पुढे काय झालं काय झालं? तो तानाजी मालुसरे काय म्हणते काय म्हणते बाई? आहे का पुढे. ते घोरपडवती यशवंतीबाई ते दोन्ही इतिहासाची बाई. ते दोन्ही इतिहासाची बाई. घोरपडवती यशवंतीबाई ते दोन्ही इतिहासाची बाई. काय झालं अगं रागू नको शिवानी बाई माझ्यावर. काय करतो राखू अगं बाई. काहीच होणार नाही. नाही हो. हे प्रेक्षक मायबाप जे म्हणतील कोण शाही किती पाण्यामध्ये आहे असं? हे करतील मायबाप फैसला. होय. तुझ्या म्हणण्यानं होईन का. नाही 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 चबर 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 केली म्हणजे होऊन जाते का शायरी. नाही अरे वा. अरे घोर पडवती यशवंती बाई आणि देतो मी इतिहासाची बाई. देतो मी इतिहासाची बाई. आता रागवू नको शिवानी बाई माझ्यावर. अरे आता रागवू नको शिवानी बाई माझ्यावर.
एक एक करून लावा नंबर नंतर एक एक करून लावा नंबर आता खूप वेळची माझ्या प्रेक्षक बांधवांची ख्वाहिश होती एक भीमगीत म्हणावं भीमगीतातून दुहेरी अर्थाचं गाणं सादर करतो माझा बापू